आजपासून महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला अधिकृत सुरुवात झाली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येत असून संपूर्ण शहरात निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे। अमरावती महानगरपालिका प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व नियोजन करण्यात आले आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आजपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवारांनी झोन कार्यालयांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण 5 झोन कार्यालयांमध्ये नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत। प्रशासनाकडून सुरळीत प्रक्रिया पार पडावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे राजापेठ झोन मध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली। येथे तब्बल 21 इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज उचलले असल्याची माहिती आहे। झोन कार्यालयाच्या इमारती बाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रण व अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। आगामी काही दिवसात उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता असून निवडणुकीचा प्रचारही आता वेग धरत आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। म्हणजेच 23 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजतापासून नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ सुरू झालेली आहे। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान ही संपूर्ण नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ राहणार आहे। सकाळपासून आपला नामांकन अर्ज दाखल करण्याकरिता भावी उमेदवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमरावती शहरातून एकूण 5 झोनमध्ये महानगरपालिकेच्या ही संपूर्ण नामांकन अर्ज दाखल होणार आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कडे, पाहत रहा सिटी न्यूज, अमरावती।